भांडीच फेकून गाईज हे बघा आमची भांडीवाली. म्हणजे अर्धी भांडी तिने म्हणजे तिने सगळी भांडी घासली, मी भांडी धुतली आहे आणि आता आम्ही चालले झोपायला. आणि गाईज इथून ना बिबट्या येतो, ही अशी बोलते. मला हे रिअल आहे का नाही माहीत नाही, पण तिथून आवाज येत होता एवढी गॅरंटी आहे घुरघुरण्याचा. हे आवर भांडी आणि चला तू मध्ये. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आमची सकाळ झाली आहे आणि झाले आम्ही आजारी. जास्त वेगळं थंडी आहे पुण्याला, जुन्नरला. सॉरी, आता पुण्याला नाही, आम्ही जुन्नरला आहे. लय थंडी. क्लायमेट बघायचं आहे सकाळ सकाळ. हे वेळेला कसं स्वेटर घालून आहे, भारी आहे क्लायमेट. हे स्वागतीच्या आत्याचं घर आहे. त्यांच्याकडं राशन असतं. हॉल किचन ते असं ऐकलंय. गाईज हे मागचं शेत आहे आत्यांचं. आणि मला न्यू गिफ्ट भेटलंय, पैंजण क्यूटमध्ये. मी चालले आता फ्रेश व्हायला. आपण फ्रेश होऊन भेटूया. बाय बाय. आता आम्ही चाललोय स्वागतीच्या आजीकडे आणि सकाळ सकाळ रेडी झाले मस्त की. जर्किन ह्याच्यासाठी घातलाय कारण थंडी हवा खूप आहे आणि आम्हाला झालंय दोघींना पण फ्लू बेकारमध्ये. काल दोघी पण तापाने फणफणत होतं बेकारवाली. चला आता भेटूया नंतर. गाईज आता आम्ही बसमधून उतरलो. आता चालत स्वागतीच्या घरी आजीला भेटायला. तिथून नंतर स्कूलला जाणार. आणि मॅडम माग आहे. मी करते तुम्हाला कळ. आता शाळेत आले. ही शाळा आहे स्वागतीची. ठेव का? प्लेग्राऊंड आहे. जसे तर प्रिन्सिपल ऑफिस आहे. हे स्वागतीच्या मामाचं ऑफिस आहे. ते सर्टिफिकेट घेते आतमध्ये. एक ग्राउंड आहे. वरून स्कूल वरून नाही जाता येणार. मंदिरचा परिसर आहे. इथे दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो, खूप मोठा. दर 12 वर्षांनी कुंभमेळा. बाबा हर हर भोले शिवशंकर. कुठलं मंदिर? ब्रह्मनाथ. देवा देव मूर्ती सोन्याची. सोन्याच्या मूर्त्या दोन्ही पण. खूप सुंदर आहे. दुर्गा माता आहे.
मंदिराच्या बाहेर पूर्ण हे जागा आपल्याला वापरायला भेटू शकते. हे प्लस 6 वर्षांनी इथं एक मेळावा भरतो. भारी आहे ना. हे आमचा बैल आहे. आम्ही चाललोय वैष्णवधामला, म्हणजे एका प्लेसचं नाव आहे. चला दाखव दाखव. तुझे भाऊ 2. हा 2 बैल फ्री मध्ये. अरे छोटी नदी आहे ती, छोटा डॅम. कोयना छोटा डॅम. हे स्वागतीचं धरण आहे. चल जाऊया. ती घुसशील का जिपांग जिपांग जिचपारी डिपांग. बिचारा ह्या शेताला वनवास लागलाय आणि ह्याला हरियाली आली आहे. कांदा चल काढून घेऊन जाऊया. हो हॅलो मिस्टर, मी तुला चॉकलेट दिली जेलीवालं. हा माग या. जेलीवाला चॉकलेट पाहिजे ना. ह्या इकडे बघ. तुझं नाव काय आहे? तू कुठे राहतो? विशाले माझी बाबू. ओ शेट राम राम. जेवलं बिवलं का? कशी आहे तू? जेवली? कशी जेवली? कशी खाल्ली तू? हाताने. कुली कुली कुली. गाईस एक कुत्र्याला एक कुत्री भेटलेली आहे. आता स्वाहा करून टाकायचं कुत्रा कुत्रीचं. करायचंय ना. हे करते अजिबात नाही. हे करते तसं नाही. इकडे दे व्हिडिओ. इकडे ये. तुला एक गाय जा ना. आता आता थांब. आता थांब. शेणाला घाबरती. आता तुमचं बालपण गावाला गेलं, तिथं शहरात गेले पहिल्यापासून. गाईज हे शेण आहे आणि ही स्वरा. तिकडं शेण आहे. बिंदास्त कुठे गेले तर फेकून मारणार आहे. नको ना यार प्लीज. ते एकदा वास लागला ना निघत नाही. नको ना. नाही नाही. गाईज हे भेंडीचं झाड आहे. हा दूध भात खाऊन आलं. नाही. दूध भात खाला, हात धुतला आणि वरती आलो. हा सांग अख्ख्या जगाला सांग वरडून मी दूध भात खाल्लंय. आलेला हिला मारायचंय गाई त्याने. गाईज आता आम्ही चाललो घरी, म्हणजे जुन्नरला चाललोय. म्हणजे पूर्ण दिवस कसा गेला मी गेल्यानंतर नक्की एक्सप्लेन करणार आहे. आणि प्लस मेरे साथ बहुत बड़ा स्कॅम हुआ है. ते स्वागतीला अजून पोट दुखते आहे अजून पण. चला आता भेटूयात घरी डायरेक्ट. बाय बाय. हॉर्स लावून चालूच नव्हता केलेला. वा आम्ही आता सकाळ सकाळ शेतात चाललोय मिरच्या काढायला. फॉर कुछ आम्ही चाललो आता मुंबईला म्हणून. आणि मी चालले शेतामधून दाखवते. आणि हे बघा हे आमचं पागल. गाईज आम्ही आता मिरच्या काढून चाललोय घरी नाश्ता करणार आणि लगेच निघणार मुंबईला बस पकडून. हे मिरच्याचे झाड आहेत. आत्या आणि स्वागती पाहिजे ही काही. माझी जमीन तिकडे.
येणारला नाही, इथली जमीन कोणती पाहिजे बोल तू, बस मैं इथली तेरे को माझीच आहे देगा. सगळी. बोल तू, मैं बस तेरे को ही देगा जमीन. ही माझीच आहे सगळी. कितने में बेचेगा? 30,000 में. 58. हाँ चल, मैं फ्री में लेने में तैयार है. नहीं, 0 चलेगा, मैं फ्री में लेने में तैयार है. दे दे मेरे को. नहीं. मुरबाड साईडला आहे. आता चाललोय घरी. पूर्ण टायर्ड आहे. तुम्ही ती स्किन बघू शकता, पूर्ण पागल झाली आहे माझी. आणि आमचा बधीर बघा काय. आम्ही टायरवर बसलोय आणि काय सिरियल बघतोय. तिचा काहीतरी वेगळाच कांड चालू आहे. कहा देखी ऐसी क्यूट स्माइल. माझा लगेज येत आहे, उसका लगेज उधर है और ये मेरा सबसे बड़ा लगेज है. बाय बाय. अशीच घरी आली आणि मला आता मम्मी बाहेर घेऊन चालली आहे मार्केटला. काय आराम पण करून देत नाहीये. बघा ना, गरीब को कोई सुकून से रहने भी नहीं देता बिचारी. हे बघा गाईज, मला हे खेळायला पाहिजे पण मला भेटणार नाही. आणि माझी आईच बघायचे, बार्गेनिंग एक्सपर्ट. वेणी घेते आणि गुलाब. भावाच्या स्कूलमधली भावाच्या स्कूलमधली मम्मीची फ्रेंड भेटली आहे. एक नंबर. अरे बाबा, मी पुण्याला होती, आता आली आहे. हो, भटकती आत्मा ची हवा. तर मग आता तुम्हाला म्हणजे 2 पार्टमध्ये आपला हा ब्लॉग भेटणार आहे आणि मी इथेच एंड करते. कारण गेला ब्लॉग पण मी एंड केला नाही, मी तसाच तो कंटिन्यू केला होता. आणि तुम्हाला एक सिक्रेट सांगायचं आहे की आम्ही लिटरली प्रत्येकाच्या बाईकवर फिरत होतो. इकडे जायचं तिकडे जायचं असेल तर कोणाच्या पण बाईकवर फिरत होतो. तर खूप भारी मजा आली, म्हणजे एक्सपिरियन्स खूप भारी होता. आणि प्लस मी शेणाच्या घरात राहिली. हा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स होता माझ्या मम्मी पप्पांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. मी कधीच राहत नाही. आणि सेकंड चीज की मी एक पोरगा होता माझ्या फ्रेंडचा, माझी फ्रेंड आहे स्वागती, तिच्या फ्रेंडचा भाऊ होता. मी त्याला प्लीज बोलल्यानंतर त्यांनी अक्षरशः आम्हाला जिथे जायचं होतं त्याच्यात तिथपर्यंत सोडलं. पण त्याला थोडंसं मागं काम होतं, त्याच्या तिथेच काम होतं आणि त्यांनी आम्हाला इथे लांब सोडलं. कम से कम 5-6 किलोमीटर लांब असेल. पण प्लीजचा शब्द म्हणजे खूप असा चांगला होता. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस खूप सारं प्रेम द्या. आणि माझी ताकद नाही आता काही पुढं बोलायची, कारण माझी पूर्ण तब्येत झाली आहे डाऊन. आता बघूया आपण नेक्स्ट ब्लॉग कधी करतो. आणि आमच्या कॉलेजमध्ये आता फंक्शन चालू होतं आहे, त्याची ड्युटीज पण लागणार आहे या नाही लागणार आहे माहीत नाही. देखते है माय प्लेजर की मला ड्युटी लागू नये, कारण माझी खूप तब्येत डाऊन आहे. आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय, टाटा, सी यू सून.